कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगवमधील जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा रणजित कांबळे यांचा अनुसूचित जातीचा दाखला पडताळणी समितीनं अवैध ठरवलाय। या निर्णयाला सुवर्णा कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून प्रकरणाची सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे। कसबा सांगवमधील जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा रणजित कांबळे यांचं महार अनुसूचित जाती या प्रवर्गातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं 18 जून 2026 रोजीच्या आदेशान्वये अवैध ठरवले। या निर्णयानंतर पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी 20 जुलै 2026 रोजी याबाबत आदेश जारी केलाय। त्यामुळे सुवर्णा कांबळे यांच्या जिल्हा परिषद सदस्य पदाबाबत पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही होण्याची शक्यता आहे। दरम्यान जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीच्या समितीच्या निर्णया विरोधात सुवर्णा कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। तर न्यायालयानं पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी ठेवली आहे। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं सुवर्णा कांबळे यांच्या सदस्यत्वाबाबतचा अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे।